हायस्पीड रेल्वेचं टेंडर प्रक्रियेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये टेंडर होईल हे आम्ही आमच्या कानाने ऐकलं आणि या गोष्टीला देखील एक तप होऊन गेला. 10-12 वर्ष होऊन गेली आणि त्यानंतर अनेक वेगळे वेगळे सर्वे झाले. त्यानंतर निकम साहेब राष्ट्रवादीच्या लोकांनी विजयभाऊ एक तो कार्टून सोडलं, अशी डुकरं पळवली आणि डुकरांना असं रेल्वेची शिट्टी आल्याचा आवाज दाखवला आणि पुणे नाशिक रेल्वे आली असे खासदारांवर टीका केली. त्याच्यानंतर 10 वर्ष झालं अजून काही रेल्वे आली नाही आणि ही रेल्वे ज्यावेळी आम्ही बघतोय म्हटले हडपसरवरून निघणार, हडपसरवरून निघाले की खेडला येणार, खेडवरून बोगदा पाडून ती आंबेगावला येणार, नंतर परत दुसरा सर्वे बदलला, पाबळवरून रेल्वे येणार, पाबळवरून निरगुडसर मार्गे परत मनसरला येणार. आणि त्यावेळी दादांनी सांगितलं, म्हटले वळसे पाटील निरगुडसरला स्टेशन द्यायचं का नाही हे माझ्या हातात आहे. बाळासाहेब मग वळसे पाटलांनी सांगितलं स्टेशन आम्हाला नको, नांदेवाडीलाच घ्या. आणि खरोखर नांदेवाडीच्या शिवोलाच रेल्वे स्टेशन मंजूर झालं. या सगळ्या प्रक्रियेचे आम्ही साक्षीदार आहोत नितीन शेठ. नंतर सांगितलं रेल्वे निघाली हडपसरवरून, ती बहिरवाडीकडून आली, तिथून बोगदा पाडला 8 किलोमीटरचा, ती आंबेगाव मध्ये घुसली आणि आंबेगाव मधून परत त्या JMRTच्या बुडाखाली नेली आणि JMRTतून परत ती आळे फाट्यावरून वर काढली. विषय जर तुमचा JMRTच्या अडचणीचा होता तर निघोटवाडीच्या रेल्वे स्टेशन वरून तुम्ही रेल्वे जुन्नरला का नाही नेली? जुन्नर वरून तुम्ही सरळ संगमनेरवरून सिन्नरला का नाही नेली? तुम्ही निघोटवाडीचं स्टेशन सुटल्यानंतर तुम्ही JMRT वरून नेली, खोडदवरून रेल्वे नेली. याच्यात तुमचा उद्देश काय? तुम्हाला ती रेल्वे होऊनच द्यायची नव्हती, हा त्याच्या मागचं तुमचं षडयंत्र होतं, म्हणून तुम्ही ती JMRTच्या बाजूने नेले. आता JMRT काय? जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप. तिथं गेल्यावर जगातले सगळे अंतराळातले ग्रह दिसतात, तारे दिसतात, चांदण्या दिसतात, परंतु इथं शेतकऱ्यांच्या डोळ्यात चांदण्या आता निघलेल्या आहेत. त्यामुळे आता सगळे तारे जमीपी आलेले आहेत. जे झुरळांनी दिल्लीत केलं ते या भागातील शेतकरी 100% करतील, कारण ही क्रांतिकारकांची भूमी आहे. परदेशी माल मी माझ्या देशामध्ये विकू देणार नाही म्हणून पहिलं बलिदान दिलेल्या हुतात्मा बाबागिवणींची भूमी आहे. स्वतःच्या रक्ताची कारंजे उडून या देशाची स्वातंत्र्यवेल अनेक हुतात्म्यांनी फुलवली. त्यांचा स्मृती दिन आज आहे आणि त्या स्मृती दिनाला आपण हे आज आंदोलन करत आहोत. त्यामुळे हे आंदोलन 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची मला 100% खात्री आहे. अनेक शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत. पुढच्या काळामध्ये तुम्ही बघा सगळे येणार. आज सर्वपक्षीय पदाधिकारी दिसतात, कार्यकर्ते दिसतात, परंतु ज्यावेळी सगळे विद्यार्थी माता भगिनी सगळे रस्त्यावर येतील ना त्यावेळी सरकारला कळेल. आता सगळ्यांची एकच आग्रही भूमिका असणार आहे, रेल्वे मंत्र्याचा राजीनामा तरी होईल, नाही तर रेल्वे तरी होईल. आणि 100% रेल्वे होईल अशी मला खात्री आहे. कारण ज्या पद्धतीने यांनी षडयंत्र केलं, JMRTच्या शेजारून रेल्वे नेली, काहीच कारण नव्हतं. JMRTच्या रेडियस पासून 15 ते 20 किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रकल्प करू नये अशा त्यांच्या गाईडलाईन होत्या. मग तुम्ही जर जुन्नरच्या बाजूने नेली असती वाणी साहेब तर नारायणगाव ते खोडद अंतर 8 किलोमीटर आहे, जुन्नर 16 किलोमीटर अंतर आहे. जुन्नरच्या परिसरातून रेल्वे गेली असती तर तुम्हाला लाईन बदलायची गरज नव्हती. तुम्ही ही फक्त लोकांच्या वर लाईन केलेली आहे आणि काही तुम्हाला करायचं नाही, लोकांना फक्त बनवायचंय. आता तुमची ही बनवा बनवी गेली 12 वर्ष लोकांनी बघितलेली आहे. आता ही बनवा बनवी या पुढच्या काळामध्ये लोक सहन करणार नाही, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो. पुढचा काळ हा अतिशय भयानक काळ आहे. मगाशी ताईंनी उल्लेख केला, पुण्याला जायला 3 तास लागतात. पूर्वी सिंगल रस्ता होता. गेली 40-45 वर्षापासून आम्ही पुण्याला जातो. ईस्ट इंडिया जरी गेलो तरी त्यावेळी 1-1.25 तासामध्ये माणूस पोहोचायचा सिंगल रोडने. आता 6 पदरी रस्ता झालाय.
3 तास लागतात, 3.5 तास लागतात. भयानक परिस्थिती आहे, सगळ्या रस्त्यांमध्ये खड्डे. आणि तालुक्याचा विकास, काय बोलायचं तालुक्याच्या विकासाबद्दल. विजय भाऊ, तुम्ही सत्तेमध्ये आहात, सचिन भाऊ आमचा बांगर सत्तेमध्ये म्हटलं आहे, तरी सुद्धा तुमच्या मनातला शिवसैनिक खऱ्या अर्थानं जागा झाला आज. खरा शिवसैनिक जागा झाला तुमच्या मनातला आज. तुम्ही या ठिकाणी या क्रांतीच्या आंदोलनामध्ये येऊन सहभाग नोंदवला. आम्ही त्या दिवशी अवप्याला गेलो. 10 कोटी रुपये योजनेवर खर्च झालेत राजाभाऊ. आणि महिला आमच्या माता भगिनी भर पावसात 1.5 किलोमीटर जाऊन मोठी गाळणी घेऊन तळ्यातून पाणी गाळून डोक्यावर 3 हांडे घेऊन येत होत्या. आम्ही परवा जिल्हा परिषदेला गेलो, कार्यकारी अभियान त्याची चांगली आम्ही हजेरी घेतली. त्यामध्ये अजून लाईट कनेक्शनच नाही, 1.5 वर्ष झालेत, लाईट कनेक्शनच नाही. त्याच्यामुळे योजना बंद आहे. सोलरवर म्हटले, प्रीतीताई तुम्ही हा विषय घ्या, सोलरवर योजना दिली म्हटले. सुवर्णाताई, मी धीरे दरेकर साहेबांकडे निवेदन. 4 महिने तिकडं ऊन दिसत नाही, सूर्य दिसत नाही, अशा ठिकाणी तुम्ही सोलर लावले. काय तुमचा विकास? हा विकास आहे? त्याविषयी आम्हाला कळलं, फॉरेनच्या माध्यमातून जवळपास 10, दरेकर साहेबांना माहिती, 10 कोटीची कामं झाली. पाणी अडवा आणि पाणीच अडलं नाही. 10 कोटी पुढे गेले, जिरले, काय कळलं नाही. आता आम्ही ती चौकशी लावणार आहे. भयानक परिस्थिती आहे. गावागावातल्या नळ पाणी पुरवठा योजना चोरी जातात, गावागावातले रस्ते चोरी जातात, गावागावातले बंधारे चोरी जातात. हा आंबेगाव तालुक्याचा वास्तव विकास आहे. संडासचं युनिट चोरी गेलेलं मला माहित नाही, मंगेश तुला तुझ्या भाषणात सांग बरं का. ही वास्तवता आहे. तुम्ही एकदा चला आदिवासी भागात. त्या दिवशी एक मुलगा वाहून गेला. तिथं जे NDRF पथक येणार होतं ते आलं नाही, पण जी बोट दिली ती बोटच चालू होत नव्हते. त्यांना कारण विचारलं, म्हटलं त्या पेट्रोल मध्ये इथेनॉल होतं, इथेनॉल, त्याच्यामुळं ते इंजिनच ते चालू आहे ना. 2-3 तासानंतर ते सगळे त्यांचे हात बघितले लोकांचे. आम्ही सगळे हात बीत सगळे कातडी दिशे निघालेली होती. ही भयानक परिस्थिती आहे. हा आंबेगावचा विकास आहे. आता हा मी नेहमी सांगतो, ही क्रिप्टो करन्सी, आभासी विकास. नाण्याचा रेट खूप आहे पण दिसत नाही. तसा आंबेगावचा लोक हा आभासी विकास झालेला आहे. माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, तुम्ही आमच्या बरोबर फिरा, आमच्या अपरोक्ष फिरा, खरा विकास तुम्हाला दिसेल. आणि हा विकास कुठं कोणच्या घरात झोपलाय की काय ते एकदा आपल्याला शोधावं लागणार आहे. आणि सगळे रस्ते, निकम साहेबांचं मणक्याचं ऑपरेशन झालंय, रोज फिरतात दशक्रियांना. आता आम्ही त्यांच्या मागे आमचा नंबर लागेल की काय अशी परिस्थिती आहे. एवढे रस्ते चांगले आहेत, सुसज्ज आहेत आणि तालुक्याचे भाग्य विधाते आहेत. तालुक्याचं फार भाग्य चांगलं वाढलेलं आहे. त्यामुळं आता मगाशी बाबा शेटने सांगितलं, बाकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही. आपण बाकीच्या गोष्टीवर टीका करणार नाही, परंतु मध्ये बाकीच्या बऱ्याच सहकार्यांनी विषय काढला म्हणून हर्षवी बोलण्याची वेळ आली. त्यामुळं हा आपण जो आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे निकम साहेब, आपण सगळेजण खात्रीने सांगतो, आज पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील, अशा प्रकारची खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो.